अमरावती महामार्गावरील दामणा येथील चामुंडे एक्सप्लोजिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुरुवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला। या स्फोटात 4 तरुणी, एक विवाहिता आणि एक पुरुष अशा 6 जणांचा मृत्यू झाला, तर 3 गंभीर जखमी आहेत। या घटनेमुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी नागपूर अमरावती मार्ग रोखून धरला होता। हा स्फोट नेमका कसा झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना सूत्रांनी स्फोटावेळी केवळ शिकाऊ कामगार व महिलाच कामाला होत्या। सुमारे 500 किलो स्फोटके व वातींमध्ये काम करताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने त्यांना जीव गमवावा लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। माध्यमांनी या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला। प्रामुख्याने फटाक्यांसाठी लागणाऱ्या वाती, सेफ्टी फ्युजेस व मायक्रोकॉर्ड बनवण्याचे काम या कंपनीकडून करण्यात येते। त्यासाठी परिसरातील तरुण व महिला कामावर होते। पॅकिंग युनिटमध्ये स्फोटके ठेवून वाती तयार केल्या जात होत्या। गुरुवारी 9 कामगार आत असताना अचानक स्पार्क झाला व पूर्ण स्फोटके वातींनी क्षणार्धात पेट घेतला। स्फोटाची तीव्रता मोठी होती व त्यामुळे कामगारांना हलण्यास देखील वेळ मिळाला नाही। या भीषण स्फोटाच्या घटनेनंतर संतप्त कामगार आणि गावकऱ्यांच्या रोषाचा भडका उडाला। त्यांनी व्यवस्थापन तसेच प्रशासनाच्या अनास्थेचे गाऱ्हाणे मांडून त्यांचा निषेध नोंदवत नागपूर अमरावती महामार्गावरची वाहतूक रोखली। घटनास्थळी मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला। वात तयार करण्याची प्रक्रिया मशीनच्या माध्यमातून होत होती। त्याचे पॅकिंगचे काम कामगार करायचे। 1 मीटर वातीमागे जवळपास 2 मिलीग्रॅम बारूद वापरण्यात येत होता। तेथे चारकोल, सल्फर, पोटॅशियम होते। पॅकिंग झालेल्या वाती बॉक्समध्ये ठेवण्यात येत होत्या। एका अर्थाने त्या जिवंत वाती होत्या व घर्षणामुळे स्पार्क होऊन स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळपासून बारूद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरू असताना दुपारी अचानक भीषण स्फोट झाला। मोठा आवाज झाला। परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले। गंभीर अवस्थेत विवळणाऱ्या जखमींसाठी गावकरी रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करीत होते, मात्र प्रशासन थंड होते। 1.5 तासानंतर रुग्णवाहिका पोहोचली। अग्निशमन दलाचे बंबई पोहोचले। तोपर्यंत 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला होता। जखमींना रुग्णालयात नेण्यात आले। जखमींपैकी शीतल चटप या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला।